स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी कथामध्ये। ईश्वरी तिथून उठून बाल्कनीत येते आणि तिथे बसून विचार करत असते। जवळपास अर्धा तास ती तिथेच बसून राहते। मग परत खोलीत येते आणि काही वेळातच तिला झोप लागते। आता पुढे दुसऱ्या दिवशी सकाळचे 7 वाजले होते। ईश्वरी जागी झाली होती आणि रुद्राय फ्रेश होऊन तयार झाला होता। घरातील बाकीचे सदस्यही तयार होत होते। रुद्राय ड्रॉवरमधून फर्स्ट एड बॉक्स काढतो आणि स्वतःची पट्टी बदलतो। रुद्राय तयार झालेला पाहून ईश्वरी त्याच्याजवळ येते आणि म्हणते, तुम्ही कुठे जात आहात का? रुद्राय म्हणतो, हो, मंदिरात जात आहे। काही काम होतं का? ईश्वरी म्हणते, नाही, आज तुम्ही मंदिरात जाणार नाही। रुद्राय भुवया उंचावत म्हणतो, आणि ते का बरं? ईश्वरी म्हणते, कारण तुम्हाला दुखापत झाली आहे। रुद्राय गंभीर स्वरात म्हणतो, मला या जखमेनं काही फरक पडत नाही आणि माझ्या जखमेमुळं मी मंदिरात जाणार नाही असे कधीच होऊ शकत नाही। ईश्वरी त्याला म्हणते, तुम्हाला समजत का नाही? दुखापत झाली आहे, जखम भरून यायला वेळ लागतो, म्हणून तुम्ही मंदिरात जाऊ शकत नाही। रुद्राय तिला म्हणतो, मला जखमांची सवय आहे आणि म्हणूनच मी जाणार आहे। मी तुम्हाला जाऊ देणार नाही। तुम्ही इतका हट्ट का करता? रुद्राय म्हणतो, कारण मी लहानपणापासून हट्टी आहे। मी मरणाच्या दारात असलो तरी मंदिरात जाईन। तुम्ही मला समजावण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ आहे। हे बोलून रुद्राय तिथून बराबर निघून जातो। रुद्राय रूमच्या बाहेर येऊन पायऱ्या उतरत असताना हसत असतो। ईश्वरी मात्र त्याला हाक मारतच राहते। त्यानंतर ती स्वतः आवरायला निघून जाते। रुद्राय मंदिरात पोहोचतो। पूजा पूर्ण केल्यानंतर तो घरी जाण्यासाठी निघणार इतक्यात मंदिराचे पुजारी त्याच्याजवळ येतात आणि त्याला म्हणतात, अरे बेटा, हाताला काय झालं? रुद्राय म्हणतो, काही विशेष नाही बाबा, फक्त किरकोळ दुखापत आहे। पुजारीजी, स्वतःची काळजी घेत जा बेटा। हो बाबा, पुजारी म्हणतात। रुद्र, पुढच्या महिन्यात महाशिवरात्री आहे, लक्षात आहे ना? रुद्राय हसत म्हणतो, हो बाबा, लक्षात आहे। तुम्ही फक्त यादी तयार करून द्या, बाकी सर्व व्यवस्था होईल। पुजारी, ठीक आहे। दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राय मंदिरात विशेष पूजा आयोजित करत असे आणि त्यानंतर प्रसादाचे वाटपही करत असे। त्याचे बोलणे ऐकून पुजारी तिथून निघून जातात। रुद्राय ही राठोड भवनात परततो। थोड्याच वेळात सर्वजण एकत्र नाश्ता करायला बसतात। नाश्ता झाल्यावर विशालजी तयार होण्यासाठी त्यांच्या खोलीत जातात, तर रुद्राय आपल्या खोलीत येतो। काही वेळाने ईश्वरी ही खोलीत येते। रुद्राय स्टडी रूममध्ये होता। तो बहुधा एखादी फाईल शोधत होता। इतक्यात त्याचा फोन वाजतो। घाईत असल्यामुळे तो नंबर न पाहताच कॉल उचलतो, मात्र समोरून आलेला आवाज ऐकताच त्याचे हात थबकतात। रुद्रायने नंबरकडे लक्ष दिले नव्हते। त्याने कॉल स्वीकारला आणि तेवढ्याच समोरून आवाज आला, रवी, कसे आहात मिस्टर राठोड? त्याचा आवाज ऐकताच रुद्रायचे हात थांबतात आणि तो सावध होतो। अर्थातच त्याने आवाज ओळखला होता। तो जाऊन सोफ्यावर बसतो। रुद्राय म्हणतो, तुला ऐकून आनंद होणार नाही, पण मी अजून जिवंत आहे, मिस्टर पाटील। रवी म्हणतो, तू खरोखरच कमाल आहेस मिस्टर राठोड, माहिती आहे का? का? रुद्राय म्हणतो, कारण मी शत्रूच्या हालचाली आधीच ओळखतो। रवी मोठ्याने हसत म्हणतो, बस, तुझी हीच गोष्ट मला सर्वात जास्त आवडते। रुद्राय त्याला म्हणतो, अरे मुद्द्याचं बोल, तुझ्यासारखा माझ्याकडे रिकामा वेळ नाही। रवी त्याला म्हणतो, माझं ऐकून का घेत नाहीस? हे सगळं सोडून दे। रुद्राय म्हणतो, मी असं काही करणार नाही। रवी म्हणतो, किती दिवस आणि किती वेळा स्वतःला वाचवशील? कुठे ना कुठे तर हरशीलच। रुद्राय म्हणतो, मी आधीही सांगितलं आहे, तुला जे करायचं असेल ते कर, पण लक्षात ठेव, मी काहीच विसरत नाही। तुझे कर्मच तुझ्या आयुष्यातले उरलेले दिवस ठरवतील। रवी त्याला म्हणतो, 1 महिना आहे, पाहूया कोण कोणाला मात देतो आणि मृत्यूकडे ढकलतो। रुद्राय हसत म्हणतो, आता बोललास खरी गोष्ट, पण मात आणि मृत्यू तुलाच मिळणार आहे, फक्त बघत राहा। हे बोलून रुद्राय कॉल कट करतो। त्यानंतर तो फाईल शोधतो आणि ऑफिससाठी निघून जातो। ईश्वरी त्यावेळी खोलीतच होती। रुद्रायचे सर्व बोलणे तिने ऐकले नव्हते, पण शेवटचं काही बोलणं तिच्या कानावर पडलं होतं।
ज्यामध्ये रुद्राय रवीला धमकी देत होता. रुद्रायचे शब्द तिच्या मनात सतत घुमत होते. ईश्वरी पलंगावर जाऊन बसते आणि मनात म्हणते, काहीच समजत नाही, मी काय करू. ती बराच वेळ विचार करत राहते, पण तिला काहीच मार्ग सापडत नाही. कोणाकडे जावे, काय करावे याचा ती विचार करू लागते. शेवटी ती सत्य जाणून घेण्याचा निर्णय घेते. काही वेळाने ती खाली येते. इकडे रुद्राय ऑफिसमध्ये पोहोचला होता. आपल्या केबिनमध्ये गेल्याबरोबर तो पहिले वैभवला म्हणजेच त्याच्या पोलीस असलेल्या मित्राला फोन करतो. वैभव फोन उचलत म्हणतो, हो रुद्राय, कसा आहेस. रुद्राय, ठीक आहे, तू सांग. मीही ठीक आहे. बोल, कसा फोन केलास. रुद्राय म्हणतो, काल रवीने कोणाला तरी पाठवून माझ्यावर हल्ला करवला होता, त्याच्याबद्दल माहिती हवी होती. वैभव त्याला म्हणतो, तू ठीक आहेस ना. रुद्राय म्हणतो, हो. वैभव, ठीक आहे, त्याची माहिती मला दे, मी चौकशी करतो. त्यानंतर रुद्राय त्याला म्हणतो, बाईकचा नंबर लिहून घे. रुद्राय त्याला बाईकचा नंबर सांगतो. वैभव तपास करून कळवतो असे सांगून फोन ठेवतो. रुद्राय पुन्हा आपल्या कामात व्यस्त होतो. संध्याकाळी 7 नंतर वैभवचा पुन्हा फोन येतो. रुद्राय म्हणतो, हो सांग. वैभव म्हणतो, ज्या माणसाबद्दल तू विचारलं होतंस तो एक चोर आहे. त्याला 2दा अटकही झाली होती, पण नंतर सोडून देण्यात आलं. रुद्राय म्हणतो, कोणीतरी त्याचा जामीन करून घेतला होता का. वैभव म्हणतो, नाही, त्याने आजपर्यंत फक्त किरकोळ चोरी केली आहे, जसं की पाकीट मारणे. त्यामुळे त्याला कधीच जास्त काळ तुरुंगात राहावं लागलं नाही. रुद्राय त्याला म्हणतो, कुटुंब किंवा काही मित्र याबद्दल माहिती आहे का. वैभव म्हणतो, कुटुंबात कोणीही नाही, तो एकटाच आहे आणि कायम नशेत असतो, त्यामुळे मित्रांबद्दलही काही विशेष माहिती नाही. रुद्राय म्हणतो, ठीक आहे, धन्यवाद. वैभव म्हणतो, अजून काही मदत लागली तर सांग. वैभवशी बोलून झाल्यानंतर रुद्राय खुर्चीत बसून काहीतरी विचार करत होता. इतक्यात विशालजी त्याच्या केबिनमध्ये येतात. ते समोरील खुर्चीवर बसतात आणि त्याला म्हणतात, काय करत आहेस रुद्राय त्यांना म्हणतो, काही विशेष नाही काका, एक फाईल वाचत होतो. तुम्ही सांगा. विशालजी म्हणतात, आज मला तुझ्यासोबत ऑफिसला यायचं होतं, पण तू एकटाच आलास का. रुद्राय म्हणतो, सॉरी काका, मी थोडा घाईत होतो, त्यामुळे माझं लक्षच गेलं नाही. विशालजी हसत म्हणतात, काही हरकत नाही. आणि हाताला दुखापत कशी झाली. रुद्राय म्हणतो, काल बाजारात माझ्यावर हल्ला झाला होता. विशालजी काळजी करत म्हणतात, जखम बऱ्यापैकी खोल दिसते आहे. रुद्राय म्हणतो, नाही, 1-2 दिवसात बरी होईल. विशालजी म्हणतात, तसेही सुनेसोबत कुठेही जात असशील तर सुरक्षेसाठी माणसासोबत घेऊन जात जा. त्यांना अजून सुनेबद्दल काही कळलेलं नाही ना. विशालजींनाही माहीत होतं की ते लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात, म्हणूनच ते रुद्रायला स्वतःसोबत बंदूक बाळगायला सांगत होते. आणि ईश्वरीला कोणताही धोका होऊ नये म्हणून सर्वांची इच्छा होती की तिच्याबद्दलची माहिती लोकांपासून लपवून ठेवावी. रुद्रायच्या लग्नाबद्दल सर्वांना माहिती होती, पण त्याची पत्नी कोण आहे हे मात्र लोकांपासून लपवण्यात आलं होतं. रुद्राय हसत म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, मी ईश्वरीला या सगळ्यांपासून दूरच ठेवीन काका. विशालजी म्हणतात, तिची काळजी घेणं ही तुझी जबाबदारी आहे. बरं, आता मी निघतो. त्यानंतर ते त्यांच्या केबिनमध्ये निघून जातात. काही वेळाने रुद्राय आपल्या पर्सनल असिस्टंटला फोन करतो आणि म्हणतो, हॅलो, तू ठीक आहेस ना. तो मुलगा, हो बॉस, मी ठीक आहे. काय झालं, काही काम होतं का. रुद्राय त्याला सांगतो, काल रवीने मला मारण्यासाठी कोणाला तरी पाठवलं होतं. मला शंका आहे की तो तुझ्याबद्दलही माहिती काढण्याचा प्रयत्न करेल. तो मुलगा हसत म्हणतो, काळजी करू नका बॉस, त्याला माहिती मिळाली तरी तो माझं काही बिघडवू शकणार नाही. रुद्राय म्हणतो, पण कुठेही बाहेर जाताना सावध राहा, तो तुझा पाठलाग करू शकतो. तो मुलगा म्हणतो, बॉस, मी सगळी काळजी घेईन. आपल्या पर्सनल असिस्टंटशी बोलून झाल्यानंतर रुद्राय काही वेळ तसाच बसून राहतो. पुढचा 1 महिना सगळं कसं सांभाळायचं हेच त्याच्या डोक्यात सतत सुरू होतं. या सगळ्यात त्याच्यासाठी एक चांगली गोष्ट झाली होती, ती म्हणजे विशालजींनी त्याला स्वतःसोबत बंदूक ठेवण्याची परवानगी दिली होती. तसं पाहिलं तर ती बंदूक रुद्रायचीच होती, पण तो ती फक्त एखादी गंभीर परिस्थिती निर्माण झाली तरच वापरत असे. मात्र आता तो कायमस्वरूपी ती स्वतःसोबत ठेवू शकत होता.
पण त्याच्या अडचणी अजून संपलेल्या नव्हत्या. त्याला अजूनही आपल्या असिस्टंटच्या सुरक्षिततेबद्दल विचार करायचा होता. सध्या तरी रुद्रायला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणंच योग्य वाटत होतं. काही वेळ काम केल्यानंतर तो ऑफिसमधून निघायचं ठरवतो. रुद्राय आपल्यासमोरील फाईल बाजूला ठेवतो आणि विशालजींकडे जातो. त्यानंतर तो त्यांना घरी जाण्याबद्दल विचारतो. मग दोघेही तिथून राठोड भवनाकडे निघतात. रुद्राय गाडी चालवत होता. हाताला झालेल्या जखमेतून पुन्हा थोडं थोडं रक्त येऊ लागलं. विशालजी म्हणतात, तू राहू दे, मी गाडी चालवतो. रुद्राय म्हणतो, इट्स ओके काका, किरकोळ दुखापत आहे. विशालजी काळजीने म्हणतात, ही काही किरकोळ दुखापत नाही, फक्त तुलाच तसं वाटतं. रुद्रायला सांगायचं होतं की आता त्याला जखमा होण्याची सवय झाली आहे, पण तो काहीच बोलला नाही, फक्त शांत राहिला. विशालजी त्याला म्हणतात, तुझी जखम बरी झाली की आपण साक्षीला भेटायला जाऊ. रुद्राय म्हणतो, हो ठीक आहे. दोघेही राठोड भवनात पोहोचले होते. विशालजी आत निघून जातात आणि रुद्रायही गाडी पार्क करून आपल्या खोलीत येतो. तो काही वेळ तसाच बसून राहतो. मग आपला ब्लेझर काढून बाजूला ठेवतो आणि टॉवेल घेऊन आंघोळीसाठी जातो. रुद्राय शॉवर खाली जाऊन उभा राहतो. त्याच्या हाताला बांधलेली पट्टी पूर्णपणे भिजली होती. पाण्यासोबत त्याच्या जखमेतून रक्तही त्या पट्टीतून वाहत होतं. सुमारे 10 मिनिटे तो तसाच शॉवर खाली उभा राहतो. त्यानंतर हाताला बांधलेली पट्टी काढून डस्टबिनमध्ये टाकतो आणि कपडे बदलून बाहेर येतो. आता रात्रीचे 10 वाजले होते. रुद्राय खाली येतो आणि सर्वजण एकत्र जेवण करतात. आज मात्र कोणीही कोणाशी फारसं बोलत नव्हतं. सगळेजण शांतपणे जेवत होते. जेवण झाल्यानंतर लक्ष्मीची आणि ईश्वरी स्वयंपाकघरात जातात. विशालजी त्यांच्या खोलीत निघून जातात. स्वयंपाकघरातील कामं आवरून झाल्यानंतर लक्ष्मीजी देखील त्यांच्या खोलीत जातात. रुद्राय आपल्या खोलीत येतो आणि फोन घेऊन बागेतील बसण्याच्या जागेत जाऊन बसतो. काही वेळाने ईश्वरी खोलीत येते. रुद्राय तिथे नसल्याचं पाहून ती खोलीतील दिवे बंद करते आणि बाल्कनीत जाऊन बसते. आता जवळजवळ रात्रीचे 12 वाजत आले होते. रुद्राय खोलीत येतो. दिवे बंद असल्यामुळे त्याने फारसं लक्ष दिलं नाही आणि तो थेट स्टडी रूममध्ये जाऊन झोपला. काही वेळाने ईश्वरी ही बाल्कनीतून आत येते. ती बाल्कनीचं दार बंद करते आणि पलंगावर जाऊन झोपते. पण बराच वेळ झाला तरी तिला झोप येत नव्हती. शेवटी ती उठते आणि स्टडी रूममध्ये जाते. रुद्राय गाढ झोपला होता. ईश्वरी हळूच त्याच्या जवळ येते. तेवढ्यात तिचं लक्ष त्याच्या हाताकडे जातं. त्याच्या हाताला पट्टी बांधलेली नव्हती. ईश्वरी अलगद त्याचा हात हातात घेते आणि जखम पाहते. आणि मनात म्हणते, इतकी मोठी जखम असूनही तो तिला किरकोळ दुखापत कशी म्हणू शकतो. हे पाहून ती आश्चर्यचकित होते. ईश्वरी पुन्हा खोलीत येते आणि फर्स्ट एड किट मधून ट्यूब घेऊन स्टडी रूममध्ये परत जाते. ती हळूच रुद्रायचा हात हातात घेते आणि जखमेवर मलम लावते. त्यानंतर ती परत आपल्या खोलीत येते आणि काही वेळातच तिलाही झोप लागते. काळ आपल्या वेगाने पुढे सरकत होता. आज 15 दिवस उलटून गेले होते. जानेवारी महिना संपण्याच्या मार्गावर होता, पण थंडी मात्र अजूनही जवळजवळ तशीच होती. दिवसा हवामान ठीक असायचं तर रात्री पुन्हा गारवा वाढायचा. या काळात रुद्रायच्या हातावरील जखम पूर्णपणे बरी झाली होती, पण ईश्वरीच्या जखमा अजूनही भरल्या नव्हत्या. त्या भरायला अजून किती वेळ लागणार होता कोण जाणे. बरेच दिवस झाले होते. ईश्वरी आणि रुद्राय यांच्यात नीट संवाद झाला नव्हता. रुद्राय आपल्या कामात व्यस्त होता तर ईश्वरी त्याला चुकीचं समजू लागली होती. तिला वाटत होतं की रुद्राय खरोखरच कोणाच्या जीवावर उठला आहे, त्यामुळे तिने त्याच्याशी कोणतीही चर्चा केली नव्हती. पायल आणि रोहन देखील आपापल्या आयुष्यात आणि कामात व्यस्त होते. असो, प्रत्येकाचं आयुष्य आपापल्या मार्गाने पुढे सरकत होतं. आजही रुद्राय नेहमीप्रमाणे वेळेवर उठला आणि आवरून तयार होऊ लागला आणि नंतर तो मंदिरात निघून जातो.
ईश्वरी देखील स्वयंपाकघरात येते. लक्ष्मीजी तिथेच होत्या. दोघी मिळून सर्वांसाठी नाश्ता तयार करतात आणि तो डायनिंग टेबलावर मांडतात. रुद्राय मंदिरातून परत येतो, नाश्ता करतो आणि निघून जातो. आज विशालजी त्यांच्या ड्रायव्हरसह जाणार होते कारण रुद्रायला काही काम होतं. सकाळी 11 वाजता रुद्राय एका कॅफेमध्ये बसून आपल्या असिस्टंटची वाट पाहत होता. काही वेळातच तो येऊन त्याच्यासमोर बसतो. तो मुलगा, हॅलो बॉस, कसे आहात? रुद्राय म्हणतो, मी ठीक आहे, तू सांग. तो मुलगा म्हणतो, मी मस्त आहे. रुद्राय काही बोलणार इतक्यात वेटर कॉफी घेऊन येतो. रुद्राय आपल्या असिस्टंटला कॉफी देतो. त्याचा असिस्टंट त्याला एक फाईल देतो आणि रुद्राय त्याला एक पाकिट देतो. तो मुलगा म्हणतो, बॉस, हे काय आहे? रुद्राय म्हणतो, फाईल दिल्याबद्दल धन्यवाद, हे पाकिट घरी जाऊन उघड. तो मुलगा, ठीक आहे बॉस. रुद्राय त्याला म्हणतो, लक्षात ठेव, याचा कधीही गैरवापर करू नकोस. तुझी सुरक्षितता महत्त्वाची आहे, म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवून हे देत आहे. तो मुलगा म्हणतो, तुमचा विश्वास मी कधीच तोडणार नाही. त्याचं बोलणं ऐकून रुद्राय हसतो. दोघेही आपापली कॉफी संपवतात. त्यानंतर त्याचा असिस्टंट आपल्या घरी निघून जातो आणि रुद्राही आपल्या ऑफिसकडे रवाना होतो. रुद्राय आपल्या कॅबिनमध्ये येऊन ती फाईल कपाटात ठेवतो आणि प्रेझेंटेशनसाठी आवश्यक असलेली फाईल वाचू लागतो. आज संध्याकाळी इंदूरमधील एक प्रसिद्ध उद्योगपतीसोबत त्याची मीटिंग होती. ऑफिसमध्ये त्या मीटिंगची तयारी सुरू होती. सर्वजण आपापल्या केबिनमध्ये कामात व्यस्त होते, तर काही जण मीटिंग रूममध्ये तयारी करत होते. नेमके संध्याकाळी 6 वाजता ते उद्योगपती येणार होते. दुसरीकडे रुद्रायचा असिस्टंट घरी पोहोचतो आणि ते पाकिट उघडून पाहतो. पाकिटातील वस्तू पाहताच तो थोडासा आश्चर्यचकित होतो. त्या पाकिटात एक बंदूक होती. तो काही क्षण शांत राहतो आणि मग रुद्रायला फोन करतो आणि म्हणतो, हॅलो बॉस. रुद्राय म्हणतो, हो, भेट कशी वाटली? तो मुलगा म्हणतो, बॉस, हे रुद्राय म्हणतो, तुझ्या सुरक्षिततेसाठी आहे. तो मुलगा, याची गरज नव्हती बॉस. रुद्राय म्हणतो, ती माझ्या नावावर आहे आणि माझ्याकडे अशीच एक आहे. मला माहीत आहे की तू स्वतःची काळजी घेऊ शकतोस, पण आजकाल लोक जिंकण्यासाठी कोणाचाही जीव घ्यायला मागे पुढे पाहत नाहीत. फक्त शांत राहा, या सगळ्याची सवय करून घे. तो मुलगा म्हणतो, कदाचित हे माझ्यासाठी योग्यच आहे. रुद्राय त्याला समजावत म्हणतो, अजून माझ्याबद्दलच्या खूप गोष्टी तुला माहिती नाहीत. तो मुलगा हसत म्हणतो, आता मी तयार आहे. रुद्राय म्हणतो, चांगली गोष्ट आहे, पण याचा गैरवापर करू नकोस. काळजी करू नका बॉस. त्यानंतर रुद्राय फोन ठेवतो आणि पुन्हा आपल्या कामात गुंतून जातो. काम करता करता कधी 5 वाजले हे कोणालाच कळत नाही. रुद्राय स्वतःसाठी एक कॉफी मागवतो. काही वेळाने शिपाई कॉफी घेऊन येतो. रुद्राय त्याला म्हणतो, मीटिंगची सगळी तयारी झाली का? शिपाई म्हणतो, हो सर. रुद्राय म्हणतो, अल्पोहार आणि रात्रीच्या जेवणाची तयारी देखील करून घ्या. शिपाई म्हणतो, ठीक आहे सर. शिपाई तिथून निघून जातो. रुद्राय कॉफी पितो आणि काही वेळ विश्रांती घेतो. संध्याकाळी 6:15 वाजता सर्वजण मीटिंग रूममध्ये पोहोचले होते आणि रुद्रायची वाट पाहत होते. तेवढ्यात मीटिंग रूमचा दरवाजा उघडतो. रुद्राय एका हातात फाईल घेऊन मीटिंग रूममध्ये प्रवेश करतो. सर्वांच्या नजरा त्याच्यावरच खिळलेल्या होत्या, विशेषतः मिस्टर कपूर आणि त्यांच्या सेक्रेटरीच्या. त्यांची सेक्रेटरी तर त्याच्याकडे एकटक पाहत होती. आजपर्यंत तिने अनेक मीटिंग अटेंड केल्या होत्या, अनेक लोकांना भेटली होती, पण रुद्रायसारखा व्यक्ती तिला कधीच भेटला नव्हता. त्याची ड्रेसिंग सेन्स, हेअरस्टाईल आणि त्याची चाल सगळंच तिला आकर्षक बनवत होतं. रुद्राय सर्वांना अभिवादन करतो आणि प्रेझेंटेशन सुरू करतो. सुमारे 40 मिनिटे सलग बोलल्यानंतर तो थांबतो. रुद्रायचं प्रेझेंटेशन संपताच मिस्टर कपूर त्यांच्या सेक्रेटरीशी काहीतरी बोलतात. रुद्राय सगळ्यांकडे पाहत म्हणतो, तुमच्यापैकी कोणाला काही शंका असतील तर जरूर विचारा. सर्वजण एकाच वेळी म्हणतात, नाही सर, आम्हाला काय कोणतीही शंका नाही. रुद्राय म्हणतो, मिस्टर कपूर, तुम्हाला काही विचारायचं आहे का? मिस्टर कपूर हसत म्हणतात, नाही, आमच्या बाजूने ही डील डन आहे.
रुद्राय म्हणतो, थँक्यू मिस्टर कपूर. काही वेळातच मीटिंग रूम रिकामा होतो. रुद्राय, विशालजी, मिस्टर कपूर आणि त्यांची सेक्रेटरी हे चौघे रुद्रायच्या केबिनमधील रूममध्ये बसले होते. रुद्राय त्यांच्यासाठी अल्पोपहार मागवतो. अल्पोपहार झाल्यानंतर ते सर्वजण काही वेळ प्रोजेक्टबद्दल चर्चा करतात. त्यानंतर ते सर्वजण एकत्र रात्रीचं जेवण करतात. जेवण ते होईपर्यंत रात्रीचे 10 वाजले होते. जेवणानंतर ते काही वेळ तिथेच बसून गप्पा मारत होते. तेवढ्यात मिस्टर कपूर म्हणतात, थँक्यू मिस्टर राठोड, जेवण खूपच छान होतं. रुद्राय हसत म्हणतो, मोस्ट वेलकम मिस्टर कपूर. मिस्टर कपूर म्हणतात, साधारणपणे मीटिंगला गेल्यावर लोक फक्त अल्पोपहार देतात, मग तुम्ही रात्रीच्या जेवणाची व्यवस्था का केली? रुद्राय म्हणतो, कारण डील डन झाल्यानंतर आम्ही आमच्या क्लायंटसोबत दुपारचे किंवा रात्रीचे जेवण करतो. त्यामुळे परस्परांतील संबंध अधिक दृढ होतात आणि क्लायंटलाही चांगलं वाटतं. मिस्टर कपूर म्हणतात, म्हणजे तुम्ही आधीच सगळी व्यवस्था केली होती की नंतर केली? रुद्राय हसत म्हणतो, मला आधीपासूनच माहिती होतं की डील डन होणार आहे, म्हणून सगळी व्यवस्था आधीच केली होती. मिस्टर कपूर हसत म्हणतात, मला तुमचा आत्मविश्वास आवडला. रुद्राय म्हणतो, पुन्हा एकदा धन्यवाद मिस्टर कपूर. मिस्टर कपूर म्हणतात, मला वाटतं आता मला निघायला हवं. तुम्हाला भेटून खूप छान वाटलं मिस्टर राठोड. रुद्राय म्हणतो, मलाही तसंच वाटलं. विशालजी मध्येच म्हणतात, तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. मिस्टर कपूर आणि त्यांची सेक्रेटरी त्या दोघांना भेटतात आणि तिथून निघून जातात. रुद्राय आणि विशालजी दोघेही तिथेच बसले होते. दोघांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य होतं. रुद्राय आपल्या काकांना म्हणतो, काका तुम्ही बसा, मी थोडं काम आवरून घेतो. विशालजी म्हणतात, हो हो, मीही माझ्या केबिनमध्ये जाऊन एकदा पाहून येतो. इतकं बोलून विशालजी त्यांच्या केबिनमध्ये निघून जातात. रुद्राय आपल्या केबिनमध्ये येतो आणि एक एक करून सर्व सामान जागच्या जागी ठेवू लागतो. काम आवरून झाल्यानंतर ते दोघे खाली पार्किंगमध्ये येतात. रात्रीचे 11 वाजले होते. दोघेही राठोड भवनाकडे निघतात. 11:30 वाजेपर्यंत ते घरी पोहोचतात. यावेळी सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये होते. विशालजी त्यांच्या खोलीत निघून जातात. रुद्राही आपल्या खोलीत येतो. ईश्वरी बाल्कनीत बसली होती. तिला पाहताच रुद्रायच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटते. तो एक शॉल घेऊन बाहेर येतो. ईश्वरी स्वतःच्या विचारांमध्ये हरवली होती. रुद्राय तिच्या खांद्यावर शाल अलगद पांघरतो. त्यामुळे ईश्वरी दचकते आणि समोर पाहते. काही क्षण दोघांची नजरानजर होते, पण लगेचच ईश्वरी नजर वळवते. रुद्राय तिच्या शेजारी जाऊन बसतो. काही वेळ दोघेही तिथेच बसून राहतात. दोघांमध्ये शांतता होती. कोणीच काही बोलत नव्हतं. रुद्राय म्हणतो, मी कपडे बदलून येतो. रुद्राय बाथरूममध्ये जाऊन पटकन आंघोळ करतो आणि बाहेर येतो. रात्रीचे 12 वाजले होते. तो खोलीत येतो तेव्हा त्याला दिसतं की ईश्वरी झोपली आहे. तो तिच्याजवळ येऊन जमिनीवर बसतो. एक हात पलंगावर टेकून त्यावरच डोकं ठेवतो. रुद्राय एकटक ईश्वरीकडे पाहत राहतो. तो हळूच तिच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांची बट कानामागे सारतो. नंतर एका बोटाने तिच्या गालाला हलकासा स्पर्श करतो. जणू त्याने हात ठेवला तर त्याचे ठसे उमटतील. रुद्राय तिच्याकडे पाहत म्हणतो, किती दिवस झाले भारे, तुमच्याशी नीट बोलणंच झालं नाही. तुम्ही माझ्यावर रागावले आहात का? माझ्याकडून काही चूक झाली असेल तर राग काढा, पण तुम्ही तर माझ्याशी बोलणंच बंद केलं आहे. आणखी काही दिवस थांबा, मग मी स्वतःच तुमच्यासोबत वेळ घालवेल. रुद्राय हळूच ईश्वरीचा हात आपल्या हातात घेतो. तो बराच वेळ तिथेच बसून राहतो. मग उठून तिच्या केसांवर हलकंसं चुंबन घेतो आणि तिचं ब्लँकेट नीट करतो आणि स्टडी रूममध्ये जाऊन झोपतो. दुसऱ्या दिवशी सर्वजण नेहमीप्रमाणे वेळेवर उठतात आणि आपापली दैनंदिन कामं पूर्ण करतात. आज रुद्रायला ईश्वरीसोबत पायलकडे जायचं होतं. रुद्राय मंदिरातून परत येतो तेव्हा त्याला दिसतं की ईश्वरी स्वयंपाकघरात व्यस्त आहे. ती सर्वांसाठी नाश्ता घेऊन येते आणि वाढते. रुद्राय नाश्ता करून आपल्या खोलीत येतो. त्याला ईश्वरीशी काही बोलायचं होतं, पण ती अजून खोलीत आली नव्हती.
तो जवळपास 20 मिनिटं आपल्या खोलीत थांबतो, तरी ईश्वरी खोलीत येत नाही. रुद्राय फोन घेऊन बाहेर येतो. तो जाऊन गाडीत बसतो. दुसरीकडे ईश्वरी जेव्हा रुद्रायला जाताना पाहते तेव्हा ती खोलीत येते. ती बेडवरील बेडशीट नीट करते. मग स्टडी रूममध्ये जाऊन रुद्रायची उशी आणि ब्लँकेट बाजूला ठेवते. त्यानंतर ती ड्रेसिंग टेबलवर ठेवलेल्या वस्तू आवरू लागते. तेवढ्यात खोलीचं दार बंद होतं. ईश्वरी मागे वळून पाहते. दाराजवळ रुद्राय उभा होता. ईश्वरी तिथून निघण्याआधीच रुद्राय तिचा हात पकडतो. तो तिला स्वतःकडे ओढतो आणि दाराजवळ उभं करतो आणि म्हणतो, मी किती वेळ तुमची वाट पाहत होतो, तुम्ही आलाच नाही का? ईश्वरी म्हणते, का का वाट पाहत होतात? रुद्राय म्हणतो, तुम्ही मला दुर्लक्षित का करत आहात? कित्येक दिवसांपासून पाहतोय, तुम्ही काहीच बोलत नाही. ईश्वरी त्याच्याकडे पाहत म्हणते, माझा हात सोडा. रुद्राय म्हणतो, नाही सोडणार. रुद्राय आणखी जवळ येऊन उभा राहतो. एका बोटाने तिची हनवटी वर करत तो म्हणतो, काही गोष्ट असेल तर सांगा, राग आला असेल तर तेही सांगा, पण अशा शांत राहण्याचा अर्थ काय? ईश्वरी तरीही काहीच बोलत नाही. रुद्राय रागाने भिंतीवर हात आपटत म्हणतो, काही बोला तरी. ईश्वरी त्याच्याकडे पाहत म्हणते, तुम्ही कदाचित विसरत आहात की तुम्ही माझ्याशी जबरदस्तीने लग्न केलं आहे. आपल्या दोघांमध्ये काहीच नाही. म्हणून हे वाट पाहणं, काळजी करणं हे सगळंच व्यर्थ आहे. ईश्वरीचं बोलणं ऐकून रुद्राय काहीच बोलत नाही. काही क्षण तो तिच्याकडे पाहत राहतो. मग तिचा हात सोडून बाजूला सरकतो. ईश्वरी दारापासून दूर होते. रुद्राय अजूनही तिथेच उभा होता. मागे न वळताच तो म्हणतो, तयार राहा, संध्याकाळी हॉस्पिटलला जायचं आहे. ईश्वरी काहीच उत्तर देत नाही. रुद्राही तिथून निघून जातो. तो गाडी सुरू करतो आणि आपल्या ऑफिसच्या दिशेने निघतो. या क्षणी तो खूप रागात होता. ईश्वरीने त्याच्याशी अशा प्रकारे बोलणं त्याला खूप लागलं होतं. रागाच्या भरात तो गाडी वेगाने चालवत होता. साधारणपणे ऑफिसमध्ये पोहोचायला जितका वेळ लागायचा, आज त्याला त्याच्या निम्म्याच वेळ लागला होता. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.